नमस्कार मंडळी. परभणी लोकसभा मतदारसंघातील सुजाण नागरिकांचं स्वागत. आपला मतदारसंघ आता सज्ज झालाय परिवर्तनासाठी, बदलासाठी, प्रगतीसाठी आणि विकासासाठी. कारण आता आपला सर्वांचा नेता या विभागातून आपल्याकरता, आपल्याकरता उभा आहे. एक असा नेता, एक असं व्यक्तिमत्व की ज्याचा एकच धर्म आहे, लोकसेवा, जनसेवा आणि देशसेवा. होय, आपल्या परभणीतील आपले आवडते आमदार संजय उर्फ बंडू जाधव परभणी लोकसभा मतदारसंघातून मोठ्या दिमाखानं उभे आहेत. आपली स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आपलं बहुमोल मत बंडू जाधव यांना द्यावं अशी नम्र विनंती. केंद्रातील भ्रष्ट निष्प्रभ यूपीए काँग्रेसी सरकारला आणि महाराष्ट्रातल्या भ्रष्ट बेपर्वा राजवटीला खाली खेचून सत्ता परिवर्तन करण्यासाठी परभणी लोकसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदार सज्ज झाले आहेत. या निवडणुकीत आपण प्रचंड संख्येने मतदान करून सत्ता परिवर्तनाच्या क्रांतीचे भागीदार, साक्षीदार आणि साथीदार होण्यासाठी आपल्याला विनम्र आवाहन. महाराष्ट्रातील सर्व समाजाचे व्यापक प्रतिनिधित्व करणाऱ्या महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार संजय उर्फ बंडू जाधव यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. जिथे जिथे मी शेतकऱ्याची अडवणूक कोणी अधिकारी करणार असेल, हेतू पुरस्कार शेतकऱ्याला भेटी धरणार असेल तर आम्ही त्याची गय केली नाही. त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचं सातत्यानं काम करत आलो. म्हणूनच आज मला या ठिकाणी ज्या पद्धतीनं लोकसभेची उमेदवारी देण्यात आली तो माझ्या कामाच्या आधारावर, माझ्या कामाची पावती असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही असं मला वाटतंय. ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना, 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 शिवसेना. महाराष्ट्रातील तळागाळातील समाजापासून ते कष्टकरी शेतकऱ्यांच्या समस्यावर लढणाऱ्या शिवसेना, भाजप, RPI, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष या महायुतीतील 5 पांडवांची सेना आपल्या सर्वांच्या साथीने परभणी लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातील परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनलाय तो आपल्या शिवसेनेप्रती असलेल्या निष्ठेमुळे. म्हणूनच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला प्रत्येक उमेदवार प्राणपणानं आणि कर्तव्य भावनेतून निवडून दिला आहे. सध्या संपूर्ण देशात सत्ता परिवर्तनाचे वारे संचारत आहे. स्वकर्तृत्वाने विकासपुरुष ठरलेल्या माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार निवडून देण्याचा निर्धार सुज्ञ, सुजाण आणि देशाभिमानी नागरिकांनी केला आहे. अनेक वर्षांची प्रस्थापित, भ्रष्ट, शोषणकारी व दमनकारी व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी आणि देशात शांतता आणि विकासाची हमी देणारं नवं सरकार स्थापन करण्यासाठी संपूर्ण भारतीय समाज आता जागृत झाला आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना युवावस्थेत सामाजिक जाणीवेतून सामाजिक कार्य सुरू करणारा एक युवक म्हणजेच परभणीचे आमदार संजय उर्फ बंडू जाधव. हातात घेतलेलं कोणतंही काम पूर्णत्वास देणारा, एक निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिक अशी बिरुदावली मिळवणारा लोकप्रतिनिधी, सर्वसामान्यांना आणि गोरगरिबांना आपलाच वाटणारा. आणि म्हणूनच वर्षानुवर्षे राजकारणात प्रस्थापित असलेल्यांच्या विरोधात शिवसेनेने त्यांना निवडणूक रिंगणात उभं केलंय. अनुभवी व्यक्तिमत्व अर्थात आमदार संजय उर्फ बंडू जाधव
सामान्य कार्यकर्ता, पदाधिकारी, नगरसेवक, सभापती, दोनदा आमदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, ते आता लोकसभेचे उमेदवार, असा बंडू जाधव यांचा प्रवास राहिला आहे. परभणीचे आमदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या रूपाने लाभलेल्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे गेल्या काही वर्षापासून परभणी आणि परिसर बदलतो आहे. डिझेल, पेट्रोल, गॅस घ्या, केरोसिन घ्या. आधी 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 35 रुपये वाढवायचे आणि मग इलेक्शन जवळ आलं की 5-7 रुपये कमी करायचे. म्हणजे ते सेल लागतो ना तसं. आधी लेबल लावायची आणि मग डिस्काउंट द्यायचं. पुन्हा पुन्हा तेच तेच कसं विसरतो आपण. नाकर्ते हटवा, दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा जबरदस्त पगडा असलेल्या बंडू जाधव यांनी हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेत आपल्या कुशल संघटन कौशल्यावर भर देऊन मित्रपरिवारांच्या सहकार्याने जनतेच्या प्रश्नावर काम करताना प्रशासनाला आणि शासनाला भंडावून सोडले. संजय जाधव उमेदवार आहे, त्यांच्याबद्दल माझं मत नक्कीच चांगलं आहे. संजय जाधवनी एक केस केलेली मला चांगली आठवते आणि त्या मुलीला समोरच्या मुलानेच फूस लावून पळवून नेलं. संजय जाधवनी लगेच ॲक्शन घेतली, पोलिसांना कळवलं वगैरे आणि ॲक्शन घेऊन त्या ग्रस्तांना, त्या मुलाला ते भेटले, मुलाच्या वडिलांना भेटले आणि मुलीला सोडवून आणलं. हे विशेष म्हणजे आपल्या आक्रमक स्वभावाला विषयाची मजबूत पकड देऊन त्यांनी जनतेच्या प्रश्नावर शासनाला हादरून सोडले. नुसते हादरूनच सोडले नाही तर जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला भागही पाडले. त्यामुळेच गेल्या 20 वर्षांपासून राजकारणात काम करताना 2 वेळा आमदारकी मिळाली. जिल्ह्याच्या राजकारणावर धनदांडग्या प्रस्थापित राजकारण्यांची असलेली पकड आपल्या कार्यशैलीने नेस्तनाबूत करताना जनतेचे त्यांना मिळालेले प्रेम, पाठिंबा हीच त्यांना मिळालेल्या उमेदवारीची पावती आहे. आता सुज्ञ मतदार शिवसेनेचा हा गेल्या 24 वर्षापासूनचा बालेकिल्ला कायम ठेवण्यात यशस्वी ठरतील. जो आमदार एक व्यापाऱ्याच्या आंदोलनाला एवढा सक्रिय पाठिंबा देतो आणि नेतृत्व करतो, तो आमदार नेहमीच व्यापाऱ्याच्या पाठीमागच राहणार आहे याची आम्हाला खात्री आहे. आणि भारताच्या राजकारणामध्ये, लोकसभेमध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व जावं, त्या दृष्टीनं आमचा निश्चितच प्रयत्न राहील की आमदार साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्यानं परभणीतून निवडून आणायचा. शेतकऱ्यांच्या शेतीचा, पाण्याचा प्रश्न असो की विजेचा प्रश्न, अत्यंत आक्रमकतेने व तेवढेच अभ्यासू पद्धतीने वस्तुनिष्ठ मांडणी करण्याचे काम आमदार जाधव यांनी केले. मराठवाड्यातल्या सर्वपक्षीय आमदारांची मोट बांधण्यात आघाडीवर राहणाऱ्या या नेतृत्वाने प्रत्येक प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शेतकरी कुटुंब असल्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं परिपूर्ण ज्ञान आहे त्यांना आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते वेळोवेळी हजर झालेले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बरेच आंदोलन परभणी जिल्ह्यात केलेली आहेत. त्यांच्याकडे कार्यकर्त्याची फार मोठी फळी आहे. कार्यकर्त्यांसाठी ते कधी पण अर्ध्या रात्री धावून येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं संरक्षण हे व्यापारी वर्गाला, महिला वर्गाला एकदम जबरदस्त. जायकवाडी धरणात मराठवाड्याचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभा आणि विधान परिषदेत एकजुटीने प्रश्न मांडला. यात आमदार म्हणून जाधव यांनी महत्वाची भूमिका बजावल्याने शासनाला वरच्या धरणामधून जायकवाडीला पाणी सोडणे भाग पडले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विराजमान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आमदार जाधव नेहमीच आघाडीवर राहिले. प्रसंगी रोषही पत्करला, पण एकदा घेतलेल्या निर्णयातून माघार न घेण्याची त्यांची पद्धत त्यांनी कधीच बदलली नाही. एक नाम जो आशा का अंकुर उपजाने वाला है, राजनीति के कीचड़ में जो कमल खिलाने वाला है. एक नाम जो आशा का अंकुर उपजाने वाला है, राजनीति के कीचड़ में जो कमल खिलाने वाला है और भारत के आगे पूरा विश्व झुकाने वाला है यकीन के सन 14 में मोदी आने वाला है, मोदी आने वाला है, मोदी आने वाला है, मोदी आने वाला है. जाहीर लिलाव,
शेतकऱ्यांना तारण कर्ज, हमीभाव असे एक ना एक अनेक निर्णय घेत त्यांनी सहकार इथे रुजवला. वीज कंपनीकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिळवणुकीवर आवाज उठवून प्रशासनाशी चार हात करण्याची तयारी ठेवणारा हा लोकप्रतिनिधी त्यामुळेच शेतकऱ्यांना आवडतो. शिवसेनेचाच माणूस असा आहे की शेतकऱ्याला काहीतरी मदत करू शकतो. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच व्यापाऱ्यांशी तसेच नोकरदारांशी अत्यंत आपुलकीचे नाते ठेवणारे आमदार जाधव या लोकांच्या प्रश्नावर तातडीने धावत जातात. परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेपासून आपल्या सामाजिक कामाला सुरुवात करणाऱ्या आमदार जाधव यांना सर्वसामान्यांचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात. मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत असा आग्रह धरणाऱ्या या आमदारांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाची यादी देखील समोर मांडता येणार नाही इतकी मोठी आहे. खेडोपाडी संपर्क ठेवून तिथले रस्ते, आरोग्य, शिक्षण, शेती असे प्रश्न त्यांनी हाताळले. गेली 20 वर्षापासून जे रस्त्याचं रखडलेलं काम होतं ते आमदार साहेबांनी त्यांचा स्वतःचा निधी देऊन तसेच नगरसेवकाला त्यांचे निधी याच्यामध्ये टाकून हा जो मी या रस्त्यावर उभा आहे हा रस्ता त्यांनी त्यांच्या काळामध्ये पूर्ण करून घेतला. परभणी परिसरातील सिंचनाचा प्रश्न असो की पुण्यातील रेल्वे कार्यालय हलवण्याचा प्रश्न असो, विधानसभेत त्यांनी प्रत्येक वेळी आवाज उठवला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवून 300हून अधिक प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचा प्रश्न त्यांनी निकाली काढण्यात यश मिळवले आहे. अरे भगवे आमुचे रक्त गणपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र आणि धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना. आमदार जाधव यांनी ज्या तळमळीने आणि धडाडीने आजवर कार्य केले ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. सुपरफास्ट गाड्या ज्या आमच्या या ठिकाणी थांबतात त्या गाड्या थांबू नये म्हणून एक क्रू लॉबी म्हणून एक या ठिकाणीचं एक कार्यालय आहे. ते कार्यालय या इथून हलवून त्या ठिकाणी नांदेडला नेण्याचा डाव रचला होता. म्हणून त्यांनी एक मोठं आंदोलन करून या ठिकाणावर शिवसेनेच्या माध्यमातून आमदार बंडू जाधव यांच्या आंदोलनामुळं या ठिकाणी ते ऑफिस थांबलं. श्रावणबाळ योजना, विधवा, अपंग, वृद्ध आणि निराधार योजना याच्या खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या विरुद्ध मोर्चा काढून आमदार जाधव यांनी हा प्रश्न गांभीर्याने मांडत निराधारांना न्याय दिलाय. परभणी जिल्ह्यातील टोलनाके बंद करण्यात शिवसेनेची भूमिका प्रभावी ठरली. परभणी शहरातल्या पूर्णा आणि सोनपेठ या शहरातल्या तिन्ही शहरातल्या येण्याचा प्रश्न होता. अवास्तव येण्याचे दर आकारण्यात आलेले होते. ते दर मी या ठिकाणी कमी करून आणलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या ज्या टोल नाक्याचा प्रश्न होता तो विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून ते टोल नाके मी या ठिकाणचे त्रिधारेवरचा असेल, वसमतचा असेल, कोल्हापाटीवरला असेल, हे सगळे तिन्ही आणि झरी हे 4ही टोल नाके मी बंद करून दिले. जनतेच्या प्रश्नावर सातत्याने अग्रेसर राहणे हे माझा हातखंडा आहे. समाजातील अनेक गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचा भार उचलून त्यांना शिक्षणाची संधी मिळवून दिली आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातील अनेक विद्यार्थ्यांनाही मदतीचा हात देत दिशा देऊन जीवनात उभं केलं आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या प्रत्येक प्रश्नावर प्रसंगी 2 हात करणारे आमदार संजय जाधव निरनिराळ्या आंदोलनांमुळे नेहमीच चर्चेत राहिले. माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता ह्या राज्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीपासून तो देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत उमेदवार होऊ शकला, हे माझं भाग्य मी समजतो. या भाग्यामध्ये माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने मला दिलेला विश्वास, ह्या 2 गोष्टीच्या आधारावर मी ह्या ठिकाणी आजपर्यंत माझ्या शिखर गाठलेलं आहे. आणि म्हणून भविष्यातही चांगलं काम करून जनतेची सेवा करण्याचा मानस निश्चित आपला राहील. या सगळ्या कामासाठी परभणी लोकसभा मतदारसंघातील जनतेने मतदानरूपी आशीर्वाद देऊन मला या ठिकाणी काम करण्याची संधी द्यावी अशा स्वरूपाची विनंती मी या ठिकाणी परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना करतो. परभणी महापालिकेवर उर्दूत नाव देताच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यावेळेस महानगरपालिकेतल्या काही लोकांनी रात्रीतून या ठिकाणी महानगरपालिकेच्या ज्या काही अंगीकृत कार्यालय आहेत त्या सगळ्या कार्यालयावर उर्दूमधून नावं टाकून दिली. आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी एक निवेदन दिले की बाबा हे उर्दूमध्ये कोणी नावं टाकले. कमिशनर साहेबांचं म्हणणं आलं की बाबा आम्ही प्रशासनाच्या वतीनं तर काही केलेलं नाही आहे, पण कोणी टाकले आम्हाला माहीत नाही. म्हणजे हे काय आम्हाला माहीत नाही म्हणजे प्रशासन काय करते.
झोपा काढते काय. आणि आम्ही मग सांगितलं की बाबा हे लवकर तुम्ही हे मिटवा आणि राज्यभाषा आपली मराठी आहे त्या परिप्रमाणे अगोदर मराठी मग इंग्रजी आणि मग उर्दू भाषा स्वरूपात टाकायला लागतात. मराठी भाषेचं आम्ही समर्थन करतोय म्हणजे काय उर्दू भाषेला आम्ही विरोध करतो असेल भाग नाही, परंतु त्याचे प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलप्रमाणे तुम्ही वागा ना. मराठवाड्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आमदार संजय जाधव यांनी महत्त्वाची भूमिका घेतली. परभणीकरांसाठी मृत्यूचा सापळा बनलेल्या वसमत रस्त्याच्या रुंदीकरणासह मजबूती करण्यासाठी आमदार जाधव यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केलेल्या रास्ता रोको आंदोलनाची प्रशासनाला गंभीर दखल घ्यावी लागली. या कामाला निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आमदार जाधव यांचीच भूमिका महत्त्वाची ठरली. राजकीय नेत्याला सामाजिक प्रश्नांची जाण मुळातच असायला हवी. ती जाण, ती दृष्टी असल्यामुळेच गेल्या 10 वर्षांपासून मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न घेऊन ठामपणे उभे राहण्याचे काम आमदार जाधव यांनी केलंय. महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास. मजकुरे आता ना होऊन देऊ माणुसकीची दैना. 7 गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. शिवसेनेचे पक्षीय संघटन जिल्ह्यात जोमानं वाढलं. बालेकिल्ल्याचा इतिहास शाबूत ठेवण्याचे सामर्थ्य घेऊन निघालेल्या आमदार जाधव यांच्या पंखांना शिवसेनेने बळ देऊन रिंगणात आणलं. यापूर्वी केवळ एकाच विधानसभा मतदारसंघापुरत्या मर्यादित असलेल्या या कार्यकर्त्याला लोकसभेच्या रूपाने व्यापक कार्य करण्याची संधी आता मिळाली आहे. परभणी, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ, पालम, पाथरी, मानवत, सेलू, जिंतूर, परतूर, घनसावंगी आणि मंठा परिसरातील मतदारांच्या हाती आता ही नवी संधी आली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी या निष्ठावंत कार्यकर्त्याला आता लोकसभेत पाठवण्यासाठी सर्वांच्याच पुढाकाराची गरज आहे, सर्वांच्याच मदतीची गरज आहे. हा पुढाकार आपण सर्व मिळून घेऊया. सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो, नीट विचार करा. महागाई वाढवणाऱ्या, सामान्यांचा विचार न करणाऱ्या, भ्रष्टाचाराने पोखरलेल्या, वाढत्या अत्याचाराच्या घटनांना पाठीशी घालणाऱ्या विदेशी वृत्तीला पुन्हा मत देणार की नवीन बदल घडवणार? मी तुम्हाला शब्द देतो, स्वच्छ प्रशासनाचा, गोरगरिबांच्या कल्याणाचा, सर्वसामान्यांच्या प्रगतीचा आणि परभणी लोकसभा मतदारसंघातील परिपूर्ण विकासाचा. धनुष्यबाणापुढचे बटन दाबून आपल्या सच्च्या कार्यकर्त्याला अर्थात आमदार संजय उर्फ बंडू जाधव यांना प्रचंड मतांनी विजयी करा. धनुष्यबाणाला मत म्हणजे प्रगतीला मत. धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत. धनुष्यबाणाला मत म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघाच्या उन्नतीला मत. धनुष्यबाणाला मत म्हणजे नरेंद्रजी मोदींना मत. धनुष्यबाणाला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत. धनुष्यबाणाला मत म्हणजे भ्रष्टाचारापासून मुक्तीला मत. धनुष्यबाणाला मत म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मत. आताची युती ही महायुती आहे, म्हणजे विजय निश्चित. मंडळी, स्वर्गीय बाळासाहेबांचे हे शेवटचे शब्द नीट ऐका आणि मग ठरवा आपला विचार. कायम स्वरूपाचं एक सरकार तुम्हाला द्यावं लागणार आहे, कायम. आणि ते काँग्रेस, दोन्ही तुटलेली फुटलेली काँग्रेस देऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, देऊ शकत नाही म्हणजे लिहून घ्या, देऊ शकत नाही. मग मतं का फुकट घालवायची? ना हा तुकडा निवडून येणार ना तो तुकडा निवडून येणार. आणि तुम्ही कोणत्या तुकड्याकडे बघणार? त्यापेक्षा आज जिथे वाजपेयींचं जे सरकार बसलं होतं ते पुन्हा मर्दपणाने मजबूतीने निवडून देणे तुमचं देशकर्तव्य आहे, देशकर्तव्य आहे. त्या हाताकडे बघू नका, तुमचे हात काय सांगतायत तुम्हाला. ते हात महत्वाचे आहेत, तो एक हात महत्वाचा नाहीये. एवढे हात माझ्या जे समोर आहेत ते देशाचं भवितव्य घडवणारे आहेत. तो काँग्रेसचा हात देशाचं भवितव्य घडवू शकत नाही. आपण मला सांभाळलं, मी तुम्हाला सांभाळलं. त्याच्यामध्ये इमानाचा फार महत्वाचा प्रश्न आहे. हे इमान आपण सांभाळा. हे इमान जो पण आपण माझ्यासाठी सांभाळत आहात तो पण शिवसेनेला
कोणी हरू शकणार नाही आणि कोणाला जिंकता येणार नाही. आणि म्हणून मी सांगतो, सांभाळून घ्या. मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या. असेच मी आपल्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करीन. इमानाला महत्व द्या, आम्हाला नाही, एवढंच म्हणेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐकलं तर आता हीच वेळ आहे सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची. लक्षात ठेवा धनुष्यबाण, मनात ठेवा धनुष्यबाण. या ठिकाणच्या राज्यकर्त्यांनी स्वतःची तुंबडी भरण्याच्या पलीकडे कुठलंही काम केलेलं नाही असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून या देशामध्ये आता या होतलेल्या निवडणुकीमध्ये त्यांना मतदान का करावं असा प्रश्न जनतेसमोर पडलेला आहे. का ह्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे म्हणून ह्यांना मतदान द्यायचे का? ह्या देशामध्ये महिलांवर अत्याचार वाढले म्हणून ह्यांना मतदान करायचे का? शेतकऱ्याच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या ह्या सरकारला मतदान करायचे का? ह्या शेतकऱ्याच्या नुसत्या आत्महत्या झाल्या नाही, तर ह्या शेतकऱ्याच्या आत्महत्या विदर्भ मराठवाड्यात झाल्या, परंतु कर्जमाफीचा फायदा मात्र पश्चिम महाराष्ट्रानं उचलला. मग माझा प्रश्न ह्या माझा लोकांना जनतेला आहे की बाबांनो, आपल्या मड्यावरचं लोणी खाणाऱ्याला आपल्याला मतदान द्यायचं का? आपण सगळ्या गोष्टीचा कुठेतरी अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून माझं आपल्याला एक विनंती आहे, ह्या देशामध्ये होऊ घातलेली ही निवडणूक आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. जागरूक रहा, काळाची पावलं ओळखून चालायला शिका. येत्या 17 एप्रिल 2014 रोजी धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, RPI, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांना विक्रमी मतांनी विजयी करा. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं गल्लीतून सुरू केलेलं हे राजकारण आज दिल्लीपर्यंत पोहोचतं, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून आपल्या दिलेल्या या सहकार्याचा, योगदानाचा निश्चित आदर केला जाईल. कुठेही त्याची अवहेलना होणार नाही. आपण टाकलेला विश्वास सार्थकी ठरवून आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही अशा स्वरूपाचं काम मी या लोकसभाच्या माध्यमातून करणार आहे. म्हणून आपण असंच प्रेम, मतदानरूपी प्रेम मला ह्या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भानं द्यावं अशा स्वरूपाची आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी विनम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपण पाहूयात आमदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी आपल्या जाहीरनाम्यात काय म्हटलंय ते. गेल्या 33 वर्षांपासून रखडलेल्या लोअर दुधना प्रकल्पाला चालना देऊन हा प्रकल्प पूर्ण करणार. मुदखेड मनमाड लोहमार्गाचे दुहेरीकरण करण्याचा प्रश्न मार्गी लावणार. बहुचर्चित प्रस्तावित फूड पार्कला गती देऊन तरुणांना रोजगार मिळवून देणार. दक्षिण मध्य रेल्वेच्या पूर्णा जंक्शनमधून स्थलांतरित केलेली कार्यालय पुन्हा मूळ ठिकाणी आणणार. परभणी शहर व जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील बंद उद्योग सुरू करणार. तसेच काही भागात पंचतारांकित औद्योगिक वसाहत स्थापन करण्याबरोबरच मोठे उद्योग प्रकल्प आणणार. याशिवाय कृषीपूरक प्रक्रिया उद्योगधंदे सुरू करण्यास प्राधान्य देणार. रेंगाळलेल्या परभणी शहराच्या बायपासचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार. परभणी शहरासह पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ, पालम, पाथरी, मानवत, सेलू, जिंतूर, परतूर, घनसावंगी आणि मंठा परिसरातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी निधीची नितांत आवश्यकता असून या कामाला प्राधान्य देणार. वीज वितरण कंपनीचा एक भाग बंद केलाय, तो सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार. असे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचं आमदार जाधव यांनी आपल्या जाहीरनाम्याद्वारे स्पष्ट केलं. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा.
आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा सात गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना 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 वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आभास वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास खडग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास लाल किल्ल्यावर भगवा फडको लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास बसपुरे आता ना होऊन देऊ माणुसकीची दैना सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना 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 धगधगता अग्नी चहूकडे अन मार्ग निखाऱ्यांचा जमला नाही कोणाला तर दोष न तो त्यांचा हर हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा भेकडांचा वाघ एकला राजा वाघ एकला राजा काया पालट कोकणचा ह्या आम्ही करुणी दावू मराठवाड्या हिरवा शालू आम्ही नेसवून दावू अरे लचके तोडून पश्चिम घाटा ज्यांनी होनी दिले धूळ चारुनी त्यांना पुन्हा सोने पिकवून दावू विदर्भ आमची शान असे अनमान असे हो आमची कशी छाटुनी देऊ आम्ही प्राणपणाला लावू जळगाव असे हो आमचे जितके बेळगाव ही तितके एकमुखाने महाराष्ट्राचे गीत मराठी गाऊ गीत मराठी गाऊ आम्ही गीत मराठी गाऊ सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना